भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि हा भारतीयांचाच यूट्यूब चॅनल आहे. न्यूज जय भारत पुणे. धन्यवाद. जय भारत. आपल्या सर्वांना माहीतच आहे, दरवर्षी अनेक वर्षापासून गणेशोत्सवामध्ये मी पर्यटन आणि सांस्कृतिक दौरा टू व्हीलरवरती करतो आणि ह्यावर्षी मी जिल्हा निवडला आहे अमरावती. तर बघूया अमरावतीच्या इतर अनेक ठिकाणाची माहिती. आज आपण माहिती घेणार आहोत ती ग्रामस्थ आणि भक्तांकडून श्री संत परशुराम महाराज जलकुंड पिंपळोद यांच्याकडून. बोलत आहोत. समाधी मंदिरामधून समाधी परमहंस परशुराम महाराजांची थोडीशी माहिती देत आहोत. समाधी मंदिर परमहंस परशुराम महाराज पिंपळोद येथे मुरा यात्रेवरून पिंपळोदला 1900 मध्ये आलेले आहे आणि 51 मध्ये त्यांच्या मृत्यू समाधी या समाधी मंदिरामध्ये झालेली आहे. येताना सुरुवातला ते इंदाग्राम येथे गेलेले होते. इंदाग्राममधून त्यांचा शिव इंदाग्रामी झाला. तेथून बाबांना पिंपळोदला आणले. तात्यासाहेब देशमुखांनी पिंपळोदला आणण्याकरता पुष्कळसे प्रयत्न केले. त्यांनी अकोला येथे जाऊन लेडीची परमिशन घेऊन परमहंस परशुराम महाराज यांना पिंपळोदला आणले. आणल्यानंतर 3 दिवसांनी परशुराम महाराजांना गावकरी सर्व लोकांना चमत्कार दाखवलेला आहे. येताना ती गाडी औरा बाजार रोडवर राधास्वामी सत्संगाजवळ थांबली आणि तेथून गावातील पूर्ण वाजंत्रे नेल्यानंतर ती गाडी परमहंस परशुराम महाराजांची आपोआपच चालू झाली. गावात आल्यानंतर ढोल वाद्याचा पूर्ण स्वागत करून बाबांना समाधी ठिकाणी पिंपळोद येथे दिली. समाधी देतेवेळी परमहंस परशुराम महाराजांनी मी जिवंत आहो हा चमत्कार त्यांनी दाखवून त्यांना त्या ठिकाणी एक गळाभर लगदी झाली आणि सर्व लोकांना याबद्दल बाबांचा पूर्ण विश्वास झालेला आहे. तसेच पूर्ण विश्वास झालेला आहे आणि तेथून येताना परत बाबा अगोदर तात्यासाहेबांच्या दमनीत मुरा यात्रेवरून आलेले होते. त्याच्यानंतर हा पूर्ण वृत्तांत बाबांनी चमत्कार दाखवला. येताना येवदा पिंपळोद हा जुना रस्ता आहे. जुना रस्ता हा खारवा म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी मिठापेक्षाही खारं पाणी आहे. येताना बाबा या ठिकाणी खोल नाला होता. त्या नाल्यामध्ये वाळू रेती होती. त्या ठिकाणी बाबांनी ते लहानजी पोस्टमन यांची दमनी मन्या मा बा म्हणून ते लहानजी पोस्टमन यांनाही बाबांचे काही काही शब्द समजत होते. त्यांनी ती दमनी थांबवली. इथं थांबवल्यानंतर बाबांनी या ठिकाणी उतरून त्या नाल्यामधील अशी रेती बाजूने केली वाळू
बाजूने केल्यानंतर त्या ठिकाणी बाबांनी चमत्कार दाखवला. तो चमत्कार असा आहे की त्या ठिकाणी आजही गोड पाणी आहे. आज हल्ली त्या ठिकाणी गोड पाणी आहे आणि आजूबाजूला मिठापेक्षाही खारं पाणी आहे. तसेच बाबा ती समाधी पिंपळोद नगरीत दिलेली आहे. असा हा चमत्कार आहे. यानंतर बाबा ITIमध्ये गेले आहेत. ही माहिती आमची बाई भासाकडे देणार आहे. परमहंस परसराम महाराज की जय. मी पद्मा अशोकराव भारसाकडे पिंपळत. मी इथून बोलत आहे. परसराम महाराजचा देह होळी पौर्णिमा दिवशी गेलेला आहे. इंजा इथं देह त्यानं इंजेच्या इथं ठेवलेला आहे. तिथून मग आमच्या इथं आणण्यात आलं. तेव्हापासून आमच्या इथं होळी पौर्णिमेच्या दिवशी होळीचा सण साजरा करत नाही. आम्ही होळी पेटत नाही. आमच्या इथं पुरणपोळी आम्ही सण गोडधोड करून खात नाही. त्या दिवशी बाबाचा देहांत झालेला आहे होळी पौर्णिमेच्या दिवशी. तेव्हापासून आम्ही आमच्या तिथं भागवत वगैरे ठेवत असतो. आमच्या तिन्ही ठिकाणी उत्सव होतो. तिथं पण गाथापारायण होतं. समाधी मंदिरात गाथापारायण होतं. ITIमध्ये भागवत होतं. इथं पण 5 वर्ष भागवत झालं. आणि दरवर्षी आमची इथं कीर्तनं वगैरे होतात. आणि इथं प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आम्ही इथं पारायण करतो. दरवर्षी चांगला उत्सव साजरा करतो. या बाबाच्या कृपेनं सर्व गोष्टी आनंदात होऊन राहिल्या. आम्हाला बाबाचा खूप खूप सारा आशीर्वाद आहे. यानं म्हणजे असं बरंच काही आमच्या गावात करून दाखवलेलं आहे. जेवढे बाबाचे गजानन महाराजचे 21 मंदिर आहेत तसे आमच्या परसराम महाराजचे 21 गावात 21 मंदिर आहेत. पण तेवढाच बाबाचा चमत्कारसुद्धा आहे. मेलेली बाई जिवंत करणं, मेलेलं कुत्रं जिवंत करणं, बैल विहिरीतून काढणं, मूल विहिरीत पडलेलं त्याला जिवंत बाहेर काढलं, असे काही खूप सारे बाबाचे चमत्कार आहेत. एक दिवस बाबा माझ्या घरी पण येऊन, माझं लग्नानंतर माझ्या घरी पण आले आणि मला म्हणते, बाई चल उठ, होम पेटला, आपण तिथं होमाला चाल, आपण होमात जाऊ. तिथं जाऊन पाहतो तर तिथं होम पेटलेला नव्हता समाधी मंदिरावर. तर बाबा म्हणत, तुला कायसाठी बोलावलं, तू होम पेटो, तिथं आपण होम साजरा करू. तेव्हापासून आमच्या तिथं संस्थांवर होमसुद्धा चालू आहे. दत्तपौर्णिमा मेन मंदिरावर दत्तपौर्णिमा आहे. ITIमध्ये होळी पौर्णिमा, इथं बुद्ध पौर्णिमा, असे तिन्ही कार्यक्रम आम्ही आनंदानं चांगल्या प्रकारे पार पाडतो. भीमराव लक्ष्मण ढोले, दास भीमा. मला परसराम बाबाच्या प्रेरणेनुसार मी लोकांपर्यंत, जे भक्त लोक होते, ज्यांना अनुभव होते, त्या लोकांपर्यंत स्वतः जाऊन ती सर्व माहिती घेतली. आणि त्या माहितीवरून श्री परमहंस परसराम महाराज महिमा ग्रंथ हा 2007मध्ये साक्षात्कार झाल्यावरून 2008मध्ये तो पूर्ण लिहिला गेला. आणि 2014मध्ये समाधी मंदिरामध्ये लाऊडस्पीकर लावून सर्व गावकरी आणि त्या विश्वस्त लोकांसमोर तो ग्रंथ वाचून दाखवला, पारायण केलं त्याचं. आणि त्यानंतर 2015च्या दत्त जयंतीला तो हा परसराम महाराजांचा ग्रंथ प्रकाशित झाला. आणि त्यानंतर पुन्हा अधिक दुसरी आवृत्ती निघाली. ते सचित्रीकरणासहित तो ग्रंथ. आणि श्री संत लहानूजी महाराज, आपलं हे श्री संत परसराम महाराज स्तोत्र, गीतावली, त्यानंतर प्रार्थना, त्यानंतर त्यांची 66 हे बरंचसं ग्रंथपुराण माझ्याकडून त्यांनी प्रेरणेनुसार लिहून घेतलं. आणि दर महिन्याला या ठिकाणी पौर्णिमेला पारायण असते. त्या पारायणाला आम्ही सर्व भक्त लोक, गावकरी, पिंपळत येथील गावकरी मंडळी, हे ज्या ज्या ठिकाणी बाबाचे 14-15 ठिकाणी जे संस्थान आहेत त्यापैकी लोक इथं याला असतात पारायणाला. आणि आजही तो कार्यक्रम पारायणाचाच आहे. आणि तो नित्यनेमानं सद्गुरू श्री परसराम महाराज कृपेनं तो साजरा होत आहे. ओम नमो शिवाय नमः. श्री दत्त दिगंबराय नमः. नमोस्तुते. ओम नमो
स्वामी समर्थाय नमः परमहंस परशुरामाय नमः नमो गंगेश्वराय नमः नमोस्तुते जैशी वाहे लोका शिवडोई तैशी रीती प्रभाई तव दृष्टीकडे जाई वाई क्षणात भीतीकडे चालता तू धरतीवरी तर अति वाहे पाताळ भितरी देता आज्ञा मुकुवा अंतरी तर प्रगटा लागे चीती असता दुष्काळाच्या गावाला रासन सर्वे तेच्या जनाला म्हणून जीवनाला देणारा झाली दान अंतरे अलगद अलगद तेथे जावे गावामध्ये हिंडावे फिरावे जमात जनाला जमावा तर घाला तिथे साकडे ते जीव होता म्हणून जाती देतो ज्याने कुणाच्याही नसत तव आगमन विषयी पाये ते पूजिता तव चरण तर जल मागितले मागण लावा जल गोड आम्हा कारण ज्ञानाचे देवदान तुम्ही श्रोते महा वैशाखी आला योग गायकाडी भितरी देवी जगेली आभारी श्रवाती येणे प्रमाणे विदर्भे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर प्रख्यात तहसील ग्राम गायकाडी तेथे वतील आयल मध्यम वर्गे